आता ना मुलांच्या सुट्ट्या तर जवळ आलेल्या आहेत आणि मग मुलं दुपारच्या वेळेस इकडं तिकडं बाहेरचं काहीतरी खायचं असं होतं. पण आपल्याला असं होतं की पौष्टिक काहीतरी द्यायचं आहे. तर आज हे आपल्या ना 3 ते 4 महिने टिकणारे पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत. बनवायला जितके सोपे आहेत तितकेच खायलासुद्धा रुचकर आहेत आणि मुलांसाठीसुद्धा अप्रतिम आहेत. घरचे सगळेच खाऊ शकतात. पण मुलांना जर नुसतं उन्हाळ्यामध्ये मुलं घरी असतात ना, त्यावेळेस सुट्टीच्या दिवशी मग मुलांना असं होतं की हे खाऊ का ते खाऊ, पण हे आहे ना भूकसुद्धा ह्याने राहते आणि इतके पौष्टिक आहेत ना की सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून जिन्नस घालून. तर तुमचा वेळ न घेता चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल तुम्ही काही घालू शकता. एक थोडंसं अर्धी वाटी मकाना घेतलेलं आहे. मकानेसुद्धा छान असे मस्त परतवून घ्यायचे. ह्याच्यात जे जे आपण हे पदार्थ घालणार आहोत ना ते अगदी पौष्टिक आहेत, अगदी म्हणजे अगदी पौष्टिक आहेत आणि पौष्टिक पदार्थ घालूनच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. खूप छान हे उन्हाळ्यासाठी आहे ना, खूप छान असे येते. शेंगदाणे घ्यायचे आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही क्वांटिटी थोडीशी वाढवूसुद्धा शकता किंवा कमीसुद्धा. पण हे 3 ते 4 महिनेसुद्धा लाडू टिकतात, विदाऊट फ्रीज टिकतात. बाहेर ठेवले ना तरीसुद्धा चांगले. शेंगदाणेसुद्धा छान असे मस्त भाजून घ्यायचे. परत तूप घालायचं. तूपसुद्धा तेलापेक्षा तूप घातल्यानंतर चवीला वेगळी एक चव येते. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत. तुमच्या जे जे आवडीचं असतील ना ते तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालू शकता. असं नाही आहे की हेच घाला तेच घाला. एखादं तरी याच्यामधले नसेल तुमच्याकडे तरी स्किप केलं ना तरीसुद्धा चालेल. मस्त छान असे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. त्याचं थोडंसं हे होईपर्यंत आणि मस्त काढून घ्यायचे ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर. परत आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं. आता प्रत्येक वेळेस ते भाजल्यामुळे त्याचं थोडंसं तूप कमी जास्त येतं आहे ना. कलिंगडच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया ह्या आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक असतात आणि खूप छान अशी याला चवसुद्धा येते आणि शरीराला खूप तुमच्या रक्त कमी असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू रोज एक खा, म्हणजे तुमचा खूप फायदा होईल आणि मुलांना तर खूपच पौष्टिक आहेत. तर सवय अशी मुलं जरी आपण दिलं ना तर खात नाही आहेत. तर असं काहीतरी आपण बनवलं की ते मुलं जरा आवडीने खातात. नंतर परत तूप घ्यायचं. प्रत्येक एक पदार्थ भाजत असतो. तुम्ही एका वेळेस तूप टाकलं तर एकाच पदार्थाला जास्त लागतं. इथे आता बघा लाल मनुके घेतलेले आहेत आणि जे आपले रेग्युलर असतात आणि काळे असे मनुके घेतलेले आहेत. हे जे मनुके आहेत ना आपण लाडू खाताना ना दाताखाली आले ना तर खूप छान अशी एक वेगळी गोडसर अशी चव येते. त्याच्यामुळे हे मनुके इथे तुम्ही एका ह्याचेसुद्धा मनुके घालू शकता. सगळंच असं घालावं असं काही नाही. एखादं नसेल तर स्किपसुद्धा करू शकता आणि हे दुकानामध्ये इझिली मिळू शकतात आपल्याला. किराणा दुकानामध्ये किंवा कुठल्या सुपर मार्केटमध्ये सुद्धा मिळू शकतात. छान असं किसलेलं खोबरं आहे ते सुद्धा छान कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मस्त व्यवस्थित असं जळलं नाही पाहिजे, फक्त चेंज होईपर्यंत आपल्याला थोडंसं मोसर त्याचं जाईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपीना तुम्ही कुठून बघताय कमेंट करून सांगा, म्हणजे समजेल की कुठे कुठे व्हिडिओ पोचलेले आहेत. परत एकदा चमचा तेल घ्यायचं आणि आता खजूर आहे ना अशा याच्या बिया काढून घ्यायच्या आणि मग पटकन असे आपल्याला हे करता येतं. खजूर आहे ना, खजूर खूप खूप शरीरासाठी चांगलं आहे आणि हे ना शुगर फ्री आपण बनवतो. थोडीशी घातलेली आहे आणि एक्स्ट्रासुद्धा तुम्हाला जर गोड हवं असेल ना तर तुम्ही घालू शकता. पण इथे बघा मस्त 1 ते 1.5 मिनटामध्ये हे खजूरसुद्धा आपण छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे वाटलं जाऊ शकतं, मिक्सरला लावायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हे बारीक घ्यायचं. आत्तापर्यंत कुठेही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. जास्तीत जास्त तुमचं प्रेम असंच राहू द्या, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये देत आहात तसं जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. तर बघा हे सगळे आपण जे भाजलं होतं ना ते सगळं एकत्र घ्यायचं, अगदी थंड करायचं. थंड केल्यावरतीच मिक्सरमध्ये घालायचं आणि मग याची एक मस्त अशी जाडसर अशी थोडीशी अशी पावडर तयार करून घ्यायची. आता थोडं थोडं करून किंवा तुमच्याकडे जर मोठंही असेल ना तर तुम्ही एकदा घालू शकता. जर छोटं भांडं असेल ना तर तुम्ही 2दा 3दासुद्धा हे वेगवेगळ्या पद्धतीचं बारीक करू शकता.
हे जे ज्याच्याकडे छोटं भांडं आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं एकदम बसणार नाही, तर मग त्याचा असा काला होऊन जाईल आणि ते फिरणार नाही आहे. फिरलं नसेल ना तर मग खूपच ते चिकट मग होतं, ते लाडू बनत नाही आहेत. त्यासाठी स्टिप लक्षात ठेवा. थंड करा आणि मग एक थोडं करून बारीक करा, जेणेकरून आहे ना व्यवस्थित होईल. आता सोप घातलेले आहे, वेलची पूड घालायची, जे पण तुम्हाला काय असं ते घालायचं असेल ना ते तुम्ही इथे घालायचे. त्याची पावडर करून घेतलेली आहे, किंवा तुम्ही थोडंसं जाडसर ठेवूनसुद्धा मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची पावडर होऊ शकते. पण त्याचे कस राहू नये त्यासाठी आपल्याला आधीच ते बारीक करून घ्यायचं आहे, स्वच्छसुद्धा करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं ह्याचं मस्त छान असं एक तयार झालेलं आहे मिश्रण, आपलं सारण म्हणू शकता. एका ताटामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं मोठ्या भांड्यामध्ये, आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला खजूर फिरवून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही छोट्या भांड्यातसुद्धा घेऊ शकता. आता उन्हाळ्यामध्ये आहे ना हे खूप म्हणजे खूप छान तुमच्या मुलांसाठी सेवा. सगळेच तुम्ही रोज एक लाडू जरी खाला ना तरी शरीराला खूप असं छान पौष्टिक आहार मिळतो. त्यासाठी बघा इथे खजूरसुद्धा आपले छान असं मस्त बारीक झालं. आता लाडू बांधण्यासाठी त्याच्यामध्ये होणार नाही, त्याच्यासाठी असे खोलगट एक मोठं तुम्ही आधीच एक पातेलं किंवा पाटी असं घेऊ शकता. तुम्ही पसरट जे असेल तुम्ही परातीचा सुद्धा उपयोग करू शकता. आता याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले मनुके होते ना ते टाकलेले आहेत. हे मनुके ना असेच घालायचे, जेणेकरून आहे ना ताटाखाली आले ना खूप छान लागतात आणि खूप मस्त चवसुद्धा येते. याने मनुक्याने खातानासुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते. आता याच्या जे अशा जो चिकट आहे ना, चिकटपणा गोडपणा आहे ना, तो शुगर फ्री माणसांनासुद्धा हे लाडू अगदी इझिली खाल्ल्यानं तरीसुद्धा शुगर फ्री आहेत आणि काही त्यांना शुगर वगैरे वाढण्याची हे नाही. आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून एकजीव करून घ्यायचं. खजूरमध्ये सगळं असं मिक्स झालं पाहिजे आणि पटकन असे लाडू वळता आले पाहिजेत आणि कुठेही हे लाडू घट्टसर असे झाले नाही पाहिजे. त्यासाठी बघा इथे आपण गुळाचा वगैरे वापर आपण तुम्ही करू शकता, पण गोड हवं असेल तर तुम्ही करू शकता. असं छान असं मिक्स केलं. आता बघू शकता तुम्ही छान मस्त आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे. जसे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही अगदी इझिली असं हे वळू शकता हाताने, किंवा बघू शकता किती मस्त असे लाडू तयार होतात. गोल छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईजप्रमाणे तुम्ही मळू शकता. याच्याहून छोटेसुद्धा करू शकता, याच्याहून मोठेसुद्धा करू शकता. तर बघू शकता मस्त असं सुरुवातीपासून ज्याने स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला आहे ना म्हणजे रेसिपी कळेल आणि मग तुम्हाला समजेल कसं करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीचे हे लाडू आहेत. बघा किती मस्त 4 महिने टिकतात. तुम्ही 1-2 महिन्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि विदाऊट फ्रीज ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवले तर आणखीन दिवस, पण बाहेर ठेवून तरी तुम्ही काचेच्या भरणीमध्ये पॅक करून असं ठेवू शकता. आणि मस्त छान असं रोज एक सगळ्यांनी कुटुंबातील मुलांना घरच्यांना मस्त छान असं खाल्लं ना शरीरासाठी खूप छान आणि पौष्टिक लाडू आपण बनवलेले आहेत. बघू शकता किती मस्त असे लाडू. या साईजमध्ये तुम्ही सर्व लाडू बनवून घ्यायचे. आता जितके होतील तितके लाडू तुम्ही जर छोटे बनवले तर जास्त होतील, मोठे बनवले तर कमी होतील. त्या प्रमाणामध्ये तुमचे लाडू इथे तयार होतील. म्हणजे आपण मनुके घातलेले होते ना ते बघा दिसायलासुद्धा किती छान दिसते. दिसतानासुद्धा खूप मस्त दिसते. लाल आणि ब्लॅक कलर असा वेगळा असंच एक लुक येतो दिसण्यालासुद्धा. आणि जसा पदार्थ ना बघू शकता आतून किती छान असं मस्त तयार झालेलं आहे. आणि कुठेही ह्याच्यात गूळ घातलेलं नाही, साखर घातलेलं नाही. हे जे आहेत ना खूप पौष्टिक लाडू बनतात. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन रेसिपी.